नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक गुरुवारी जसे सगळे रुटीन आपलं चालतं तसंच माझं आजच्या दिवसाचं सुद्धा. चला, आजचं माझं दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच स्वामींचे काही नवीन वस्त्र मी शिवलेले आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात अशी काहीशी माझी होते, कारण सकाळी सकाळी ना असं छान वातावरण असतं आणि हा सगळ्या पक्ष्यांचा आवाज, हे सुंदर वातावरण हे बघतच राहावं असं वाटतं. त्यामुळे बराच वेळ मी हे घालवते. आजच्या दिवसाची सुरुवात तर छान अशी पक्ष्यांच्या आवाजाने झाली होती. त्यानंतर मग मुलांचा टिफिन करायला मी घेतला. तर आज गुरुवार आहे आणि बऱ्याच सेवा आपण करतो, पण खरं तर माझ्याकडून सगळंच काही करणं शक्य होत नाही. जेवढं झालं तेवढं मी करते. नित्यसेवा किंवा देवपूजा हे सगळं नंतर होतं. सगळ्यात आधी मुलांचा टिफिन करावा लागतो, कारण त्यांना सकाळी स्कूलला जायचं असतं. त्यामुळे मग ही कामं मी आधी करून घेते. खरं तर आपल्याला सगळा दिवस असतो नामजप करायला किंवा मंत्रस्तोत्र यांचे पठण करायला, आणि मुलांचा जो स्कूलचा टाईम असतो तो सकाळी असतो. त्यामुळे मग त्यांचं सगळं हे वेळेवरती करून दिलं की मग दिवसभरामध्ये आपण कधीही मंत्रस्तोत्राचे उच्चार किंवा मग एखादं जरी आपल्याला पठण करायचं असेल तर तो आपण दिवसभरात कधी करू शकतो. त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार मी त्यांची सगळी कामं आधी करून घेते आणि मुलं स्कूलला गेल्यानंतर मला निवांत वेळ असतो. मग त्याच्यानंतर मी माझी सगळी जी काही घरातली कामं असतील किंवा नित्यसेवा असेल तर ती मी नंतर करते, कारण एवढ्या सकाळी सगळं शक्य होत नाही. म्हणून मग सगळ्यात आधी त्यांचा टिफिन मी बनवते आणि मग बाकीची कामं मी आवरते. तर आज टिफिनसाठी ना मी पालकाचं वरण करणार होते. खरं तर पालकाचं वरण म्हटलं की मुलांना ते फार काही आवडत नाही, पण मी पालकाच्या वरणामध्ये पालक म्हणून मी त्याच्यामध्ये फक्त तुरीची डाळ न टाकता बाकीसुद्धा डाळी थोड्या थोड्या प्रमाणात टाकते, जेणेकरून मुलं मग ते आवडीने खातात. कारण अशी डाळीची टेस्ट जी आहे ती थोडी वेगळी लागते, पण मुलं ते खाण्यासाठी कधी नाही म्हणत नाही. त्यामुळे असं वरण आता नेहमी केलं ना की मुलं ते आवडीने खातात. तर आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सगळा स्वयंपाक केला. खरं तर आता काही उपवास नाही, पण मुलांना नेहमीच खायचा असतो. त्यामुळे वरण भात तर माझ्याकडे तिसऱ्या चौथ्या दिवशी राहतोच, कारण मुलांना भाजी पोळी खायचं म्हटलं की कंटाळा येतो, त्यासोबत भातसुद्धा हवा असतो. म्हणून मी 2-3 दिवसाआड तरी भात नेहमी लावते. वरण भाताचा कुकर मी इथे लावून घेतला. त्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे उंबरठा पूजन. तर आता बाकी कामं तर नंतर करतेच, पण उंबरठा पूजन जे आहे ते मी आधीच करून घेते, कारण मग मुलं स्कूलला गेल्यानंतर देवपूजा करायची असते, बाकी कामंसुद्धा असतात, भांडी असतात, कपडे वगैरे धुवायचे असतात, घर वगैरे स्वच्छ करायचं असतं. त्यामुळे मग हे मागे नको पडायला म्हणून मी सगळ्यात आधी उंबरठा पूजन करून घेते. कारण उंबरठा पूजन जे आहे ना तर ते सकाळी सकाळीच केलं पाहिजे असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळ्यात आधी मी उंबरठा पूजन करते. आता कुकर आधी यासाठी लावला, कारण मग हे सगळं करेपर्यंत कुकरच्या ज्या शिट्ट्या आहेत त्या व्यवस्थित होऊन जातात आणि कुकरमधली डाळ भात व्यवस्थित शिजतं. कारण मग नंतर जर लावायचं म्हटलं की मग घाई गडबड होते आणि व्यवस्थित डाळ वगैरे शिजत नाही आणि सगळी कामं परत करावी लागतात. त्यामुळे मग असं रात्रीच मी सगळ्या कामाचं नियोजन करून ठेवते की आपल्याला या वेळेत हे करायचं आहे, त्या वेळेत ते कामं करायचं आहे. त्यामुळे मग घाई गडबड किंवा गोंधळ फारसा काही होत नाही. आता रोजचंच असं असतं असं काही नाही. एखादा दिवस तर असा असतो की खूप जास्त धावपळ होते, खूप जास्त गोंधळ होतो आणि बऱ्याचशा गोष्टी चुकतात. पण अशा गोष्टीतूनच आपण शिकतो. त्यामुळे मग नेहमी असं नियोजन जे आहे ते मी सकाळचं रात्रीच करून ठेवते. तर तिकडे वरण भाताचा कुकर मी लावला आणि त्यानंतर मग पूजन करायला घेतलं. तर आज गुरुवार आहे ना, त्यामुळे मग छान असं उंबरठा पूजन करायचं होतं. आता सध्या काय होतं, पाऊस आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त असते आणि पावसामुळं चिखल वगैरे साचतो. तर चपलांचा जो लागून जे काही चिखल वगैरे येतो, धूळ माती येते, तर ती खूप जास्त असते. त्यामुळे मग बाहेर जास्त मोठी अशी रांगोळी मी काढत नाही, कारण फार मोठी रांगोळी काढली की मग बाहेरची वाळू, धूळ, माती आणि ती रांगोळीसुद्धा हे सगळं एकत्र होतं आणि मग स्वच्छ करायला खूप वेळ जातो. म्हणून अगदी छोटीशी, असं काही नाही की आपण रांगोळी मोठीच काढली पाहिजे. आपल्या दारात रांगोळी छोटी असो किंवा मोठी, पण रांगोळी ही असायला हवी. त्यामुळे अगदी छोटीशी रांगोळी मी काढते. आता ही उंबरठ्यावरती जी रांगोळी आहे तर ती
आतल्या बाजूला आहे, त्यामुळे ते आपण कधीही स्वच्छ करू शकतो. म्हणून ती रांगोळी छान अशी मोठी काढते आणि बाहेर एखादं फूल मी काढते, पण रोज काढते. आता छान असं गुरुवारचं उंबरठा पूजन माझं करून झालं. त्यानंतर पूजा वगैरे केली, हळदी कुंकू वाहून घेतलं, त्यानंतर धूप दीप लावून घेतला आणि आता दिवा जो आहे तर तो मी गुरुवारी, शुक्रवारी किंवा मग पौर्णिमा, अमावस्या या दिवशी लावते. संध्याकाळी तर आपण रोजच दिवे लावतो, पण सकाळचा मात्र पौर्णिमेला किंवा मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी दिवा हा आवर्जून लावते. तर दिवा वगैरेसुद्धा लावून घेतला आणि त्यानंतर मग बाकीचे कामं करायला घेतली. तर आता कुकर इथे शिजलेला होता. त्यानंतर म्हटलं चला गव्हाचं पीठ वगैरे भिजवून घेऊया आणि मुलांना दूध वगैरेसुद्धा गरम करायचं होतं आणि सगळी कामं एकदाच येतात ना, त्यामुळे मग जरा जास्त घाई बऱ्याच वेळा होते. पण तरी देखील मी त्या वेळेत ती कामं सगळी पटापट करते, म्हणून फारशी काही धावपळ होत नाही. तर एकीकडे एखादं काम चालू असलं की दुसरीकडे मग गॅसवरती काही शिजवायचं असेल किंवा काही पदार्थ गरम करायचा असेल तर तो मी करून घेते. शिजवण्यासाठी ना मला जे काही साहित्य लागणार होतं ते मी इथे आधीच चिरून ठेवलेलं होतं. म्हणजे काय होतं मग वेळेवरती सगळं काही चिरत बसायची किंवा शोधाशोध करायची गरज पडत नाही, म्हणून मी एकदाच असं प्लेटमध्ये काढून ठेवते. इथे मी ना स्टीलची कढई घेतलेली आहे आणि ही जी कढई आहे तर याच्यामध्ये जो काही पदार्थ आपण शिजवतो तो फोडणीला घालताना लगेच जळण्याची शक्यता असते. त्यामुळे मग असं सगळं साहित्य वेळेवरती काढून ठेवलं की मग फोडणी द्यायलासुद्धा बरं पडतं आणि कढईमध्ये लगेच काहीतरी जळायची शक्यता असते. त्यामुळे मग असं सगळं साहित्य काढून ठेवलं ना की आपल्याला सगळं काही शिजवायला सोपे पडतं. इकडे वरण तर छानपैकी फोडणीला घातलं आणि वरणाला मस्त शिवकुळी येईपर्यंत बाकीच्या सगळ्या पोळ्या मी टाकून घेतल्या. आता फार काही पोळ्या टाकायची गरज नसते, कारण मुलं घरी आले ना की मग काहीतरी वेगळं त्यांना खायचं असतं, म्हणून मग अगदी थोडा दुपारपर्यंत राहील एवढाच स्वयंपाक मी बनवते. म्हणून सकाळी काही फारसा स्वयंपाक करायचा नसतो, पण भाजी आणि पोळी तर रोजची असते. त्यामुळे तुम्ही एका जणांसाठी स्वयंपाक असो किंवा 10 जणांसाठी आपल्याला तेवढाच वेळ लागतो. अशी घाई गडबड तर सकाळी नेहमीच असते. आता इथे मुलांचा टिफिन तर तयार झाला होता. त्यानंतर मग त्यांचं दूध वगैरेसुद्धा गरम करून झालं होतं. नंतर त्यांना स्कूलसाठी सोडलं आणि मग मला चहा घ्यायचा होता. तर आता चहा घ्यायचा म्हटल्यानंतर सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात दूध कधी खराब होत नाही किंवा चहासुद्धा कधी खराब होत नाही. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की जास्त आलं आपण घातलं किंवा जास्त प्रमाणात मसाले आपण घातले की चहा किंवा दूध जे आहे तर ते फाटून जातं. तर आज असंच काही झालं. मला स्कूलसाठी सोडल्यानंतर मी चहा जो आहे तर तो नेहमीप्रमाणे पितळेच्या पातेल्यामध्ये ठेवला, पण थोड्या वेळानंतर तो फुटला. त्यामुळे मग मी परत दुसऱ्या एका पातेल्यामध्ये चहा बनवला आणि तो घेतला. तर मध्ये तर असं नेहमी होतं की दुपारच्या वेळेला तर आपण कित्येकदा चहा बनवतो आणि तो खराब होतो, पण पावसाळ्यात सहसा तसं होत नाही. पण आता मी आलंच जे आहे तर ते जास्त प्रमाणात घातलं, त्यामुळे तो खराब झाला असावा. तर ठीक आहे, आता चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग मस्त असं चहा घेतली. थोडा वेळ इथे गॅलरीमध्ये बसले. तर आता एकदम गॅलरीमध्ये काही बसता येत नाही, कारण आता गॅलरीमध्ये सध्या खूप साचलेलं होतं, कारण पाऊस जो आहे तो कंटिन्यू चालू होता. त्यामुळे मग इथे बाहेरच दारं वगैरे उघडून मी तिथेच बसले. पण असं हिरवीगार झाडे समोर असली ना की मग बसायला खूप छान वाटतं आणि वातावरणसुद्धा एवढं छान झालेलं आहे आणि सकाळचं वातावरण असं मस्त असतं, त्यामुळे मग निवांत बसायला खूप छान वाटतं. म्हणून बराच वेळ मी इथे बसले आणि त्यानंतर मग म्हटलं आता चला देवपूजा वगैरे करायची आहे, बाकीसुद्धा पूजासुद्धा करायची होती. त्यामुळे म्हटलं आधी देवपूजा करूया. पण गॅस ओटा भरपूर खराब झालेला होता आणि मुलांनी इथे पाणी वगैरे खूप सांडलेलं होतं, त्यामुळे आधी हे पुसून घेतलं आणि गॅस ओटा स्वच्छ असला ना की मग अर्धं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं आणि सगळी कामं अशी पटापट आवरतात. म्हणून मी सगळ्यात आधी गॅस ओटा नेहमी पुसून काढते आणि मग कपडे वगैरे असेल किंवा घर वगैरे स्वच्छ करायचं असेल, एखादा कोपरा घरचा आवरायचा असेल तर मग ते
हळूहळू होतं. पण सगळ्यात आधी मी गॅस ओटा स्वच्छ करते. तर बघा आता स्वच्छ झालेला किचन ओटा जो आहे तो काही असा दिसत होता आणि असा स्वच्छ असलेला किचन ओटा बघायला किती छान वाटतं. चला आता मस्त असा किचन ओटा माझा स्वच्छ झालेला होता. त्यानंतर मग देवपूजा करायची होती. आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते सुद्धा पठण करायचं होतं. केंद्रामध्ये तर छान असं पारायण प्रत्येक गुरुवारी केलं जातं, पण असा पाऊस असला ना की जायला शक्य होत नाही आणि घरापासून केंद्र जे आहे ते खूप लांब आहे. त्यामुळे आता जसं शक्य होईल तसं तर आपण जातो, पण आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा घरीच मी पारायण करते, कारण केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही. बाहेरचं वातावरण तर बघतच राहावंसं वाटतं, पण त्याआधी देवपूजा करायला घेतली आणि सुरुवातीला दिवा वगैरे लावून घेतला, कारण आपण कुठलीही सेवा करत असतानाही दिवा लावूनच करत असतो. दिव्याच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा किंवा मंत्रस्तोत्राचे उच्चार करत असतो. त्यामुळे सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली. तर तर आज गुरुवार आहे ना, त्यामुळे छान असं पिवळ्या कलरचं आसन जे आहे ते मला देवघरामध्ये टाकून घ्यायचं होतं. पण वेळेवरती ना गुलाबी रंगाचं वस्त्र देवघरामध्ये अंतरलं गेलं. त्यामुळे मग तेच मी देवघरामध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीची जी वस्त्र असतील किंवा आसन असेल तर ते पिवळ्याच रंगामध्ये मांडले. तर छान अशी देवपूजेला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी दिवा वगैरे लावून घेतला, दिव्याला हळदी कुंकू लावलं आणि मग पूजेला सुरुवात केली. आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांना छानपैकी स्नान घालून घेतले आणि त्यानंतर सगळे जे काही यंत्र असतात त्यांना आणि मग सगळ्या देवी देवतांना. तर आज ना स्वामींना छान असं पिवळ्या रंगाचं वस्त्र मी घालणार होते. स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो आणि खूप छानसुद्धा दिसतो, म्हणून आज पिवळ्या रंगाचं वस्त्र मी स्वामींना घालणार होते. तर आता हे जे स्वामींचे वस्त्र आहे किंवा देवघरामध्ये आपण जे आसन वगैरे टाकतो किंवा स्वामींच्या पादुकांसाठी हे असे छान छान आसन असतात. त्यानंतर साठी जे असे हे आसन आहेत तर ते जर तुम्हाला हवे असतील ना तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला छान असे स्वामींसाठी वस्त्र, आसन, पगडी, पेशवाई हे सगळं काही ज्या कपड्यामध्ये हवं आहे, ज्या कलरमध्ये हवं आहे त्याच्यामध्ये बनवून मिळेल. तर स्वामींना छान असं पिवळं वस्त्र आणि कंथा टोपी मी घातली आणि स्वामी किती सुंदर दिसतात बघा. तर तसंच तुम्ही गजानन महाराजांसाठी सुद्धा वस्त्र किंवा फेटा तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता आणि त्यासोबत देवघरासाठी आसन किंवा स्वामींच्या पादुका असतील तर त्यासाठी सुद्धा आसन तुम्ही घेऊ शकता. आता हे जे मी आसन शिवलेले आहे ते माझ्या देवघरामध्ये ज्या साईजनुसार बसतात त्यानुसार मी ते कट करून ते शिवलेले आहे. आता तुमच्या देवघरामध्ये म्हणजे देवघराचं जे माप असेल तर ते तुम्ही सांगू शकता किंवा स्वामींच्या पादुकांसाठी किती इंचाचे तुम्हाला आसन हवे आहे किंवा स्वामींसाठी किती इंचाचं आसन हवं आहे, वस्त्र हवं आहे, स्वामींची मूर्ती तुमच्याकडे किती इंचाची आहे हे तुम्ही सांगायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला जसं हवं तसं स्वामींसाठी वस्त्र आणि टोपी जे आहे तर ते बनवून छान अशी देवपूजा बघा झाली होती. त्यानंतर मग नित्यसेवेला मी सुरुवात केली. अशी माझी सकाळची देवपूजा आणि नित्यसेवा जी आहे तर ती करून झाली होती. त्यानंतर मग घरातली बरीचशी कामं होती ती मी आवरून घेतली आणि त्यानंतर मग आरती वगैरे सुद्धा माझी करून झाली. मग धूप दीप दाखवून घेतला आणि नंतर देवांना छान असा नैवेद्य दाखवला आणि मी सुद्धा जेवण करून घेतलं, कारण बराच वेळ झाला होता सगळं काही कामं आवरायला. मला जवळपास 10 किंवा 11 वाजेपर्यंत सगळी कामं जी आहे तर ती व्यवस्थित आवरून होतात आणि हॉल बघा, हॉलसुद्धा व्यवस्थित सगळं आवरून ठेवला आणि त्यानंतर ही मनू बघा आमची अशी इथे बसलेली असते आणि तिला बाहेर बसायला खूप आवडतं, पण सध्या पाऊस वगैरे सुरू आहे म्हणून मग गेट लावलेलं असतं आणि तिला काही बाहेर जाता येते म्हणून ती तिथे दरवाजाजवळच बसते. त्यासोबतच पाऊस तर सकाळपासून सतत असाच चालू होता.
जवळपास 11:30-12 वाजेपर्यंत पाऊस पाऊस चालू होता आणि अशा पावसामध्ये ना खूप छान वाटतं. सगळी झाडं खूप छान अशी हिरवीगार दिसतात आणि उन्हाळ्यामध्ये किंवा इतर दिवसात जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो तेव्हा ती तितकीशी वाढत नाही जेवढी पावसाळ्यामध्ये वाढतात आणि अगदी भरभर सगळी झाडे वाढतात. त्यामुळे ते झाडं बघायला खूप छान वाटतं. पाऊस येत असल्यामुळे ते सुद्धा एक काम कमी झालेलं आहे. झाडांना सकाळ संध्याकाळ पाणी घालावं लागत नाही. तर ही सगळी कामं मी सकाळची आटपून घेतली आणि त्यानंतर मला एका दादांची ऑर्डर होती स्वामींच्या वस्त्रांसाठी, ती मी करायला घेतली. तर चला आता तुम्हाला दाखवते. आता हे सगळ्यात पहिलं वस्त्र आहे स्वामींसाठी. तर हे पिवळ्या कलरमध्ये आहे बघा. दादांना पिवळ्या कलरमध्ये आणि हिरव्या त्यासोबत लाल या 3 कलरमध्ये स्वामींसाठी वस्त्र हवे होते. तर हे 3ही कलर पैठणीमध्ये हवे होते. त्यामुळे असे काही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये हे वस्त्र जे आहे तर दादांनी बनवून घेतलेले आहे. तर हे 3 इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्र आहे. आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हालासुद्धा स्वामींसाठी वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर खाली नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी छान छान असे नवीन वस्त्रांसाठी बुकिंग करा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त दादांनी ही ऑर्डर दिलेली आहे. आधीसुद्धा त्यांनी स्वामींसाठी 2 वस्त्र घेतले होते. त्यानंतर परत एकदा त्यांनी ऑर्डर दिली आणि सांगितल्याप्रमाणे स्वामींचे जे वस्त्र आहे आणि जे फेटे आहे तर ते त्यांना बनवून दिलेले आहे. त्यासोबतच आणखीन हा एक दुसरा कलर आहे लाल कलर. तर लाल कलरमध्ये सुद्धा खूप छान असं मुकुट तयार झालेलं आहे आणि त्यासोबतच स्वामींसाठी वस्त्रसुद्धा. तर बरोबर आपल्या अंगठ्यावरती बसतं एवढं स्वामींच्या 3 इंचाच्या मूर्तीसाठी माप लागतं. म्हणजे आता जवळपास सगळ्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांचं माप सेमच असतं. आता माझ्याकडे जी मूर्ती आहे स्वामींची तर त्यांचं मापसुद्धा 3च इंचाचं आहे. त्यामुळे ह्याच मूर्तीनुसार म्हणजे मूर्तीच्या मापानुसार मी त्या दादांना जे मुकुट बनवून दिलं किंवा जे वस्त्र बनवून दिले तर ते स्वामींना व्यवस्थित आले आणि त्या दादांनासुद्धा ते वस्त्र खूप आवडले. त्यामुळे त्यांनी आता परत एकदा गुरुपौर्णिमेनिमित्त ही ऑर्डर दिलेली आहे आणि आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता छान असं कॉटनचं अस्तर लावलेलं आहे. त्यामुळे कुठेही तुम्हाला धागे वगैरे निघलेले दिसणार नाही. फिनिशिंग एकदम छान आणि सुंदर दिसणार आहे. तर हा तिसरा फेटा आहे. हा हिरव्या कलरमध्ये आहे आणि छान असा सुंदर हिरव्या कलरमध्ये वस्त्र फेटा स्वामींचा तयार झालेला आहे आणि प्रत्येक फेट्यामागे डिझाईन थोडीफार वेगळी आहे. कलरसुद्धा वेगळा आहे. तर तुम्हालासुद्धा स्वामींसाठी किंवा गजानन महाराजांसाठी छान सुंदर असे वस्त्र हवे असतील, फेटे हवे असतील तर खाली नंबर दिलेला आहे त्यावरती मेसेज करा आणि आत्ताच ऑर्डर करा स्वामींच्या सुंदर वस्त्रांसाठी. तर आता लवकरच गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या अगदी 8 दिवसांपूर्वी तुम्ही ऑर्डर द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत छान असे स्वामींचे वस्त्र मिळतील. आजचे हे स्वामींचे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हालासुद्धा स्वामींसाठी किंवा गजानन महाराजांसाठी किंवा लड्डू गोपालसाठी फेटा हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की मेसेज करा. चला परत भेटूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.